नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय सेल्फ निहाल. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. तर आज आपण पाहणार आहोत उत्पन्नाचे प्रकार म्हणजेच हेड्स ऑफ इन्कम, जे की 5 प्रकारचे हेड्स ऑफ इन्कम आहेत ते आपण आज पाहणार आहोत. त्यासोबतच जे आपण मागील लेक्चरमध्ये पाहिलं होतं की रेसिडेन्शियल स्टेटस काय असतं, कोण असतो रेसिडेन्शियल, कोण असतो नॉन रेसिडेन्शियल, कोण असतो रेसिडेन्शियल बट ऑर्डिनरी रेसिडेंट, है ना. तर यावरती आपण काही क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. म्हणजे कोणाला आपण रेसिडेन्शियल म्हणू शकतो दिलेल्या प्रश्नानुसार. म्हणजेच आपल्याला काही माहिती दिलेली असते, त्या माहितीनुसार आपल्याला सांगायचं असतं की हे रेसिडेन्शियल आहे, नॉन रेसिडेन्शियल आहे की ROR आहे. ठीक आहे. मग असे काही क्वेश्चन सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत लेक्चर नक्कीच पाहायचंय, कारण डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत. आणि तुम्हाला एक्झामिनेशन मध्ये जर असे प्रश्न विचारले, कारण रेसिडेन्शियल वरती प्रश्न विचारला जातो, तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्हाला तुमचे जे मार्क्स आहेत, एक प्रश्न जर विचारला तर 2 मार्क्स तुमचे पक्के होणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करता येईल तितकं शेअर करा. आणखीन एक गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की येणाऱ्या 13 तारखेपासून म्हणजेच नेक्स्ट मंडे पासून आपली नवीन बॅच जी आहे ते सुरू होत आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. एमएस सेट एक्झाम 2025 यासाठी कंप्लीट कोर्स ऑफ कॉमर्स आपण घेऊन आलेलो आहोत. यामध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. इंग्लिश आणि मराठी या दोन्ही लँग्वेजमध्ये कंप्लीट सिलेबस नोट्स मिळणार आहेत. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, जे की तुमच्या टोटल युनिटला कव्हरेज करणार आहे. PYQs विथ एक्सप्लेनेशन म्हणजे मागील एक्झामिनेशन मध्ये विचारलेले प्रश्न जे आहेत ते तुम्हाला एक्सप्लेनेशन सोबत मिळणार आहेत. मॅरेथॉन सेशन असणार आहे. 4000 पेक्षा जास्त MCQ सिरीज तुम्हाला मिळणार आहे. आणि जर तुम्ही आजच जॉईन कराल तर तुम्हाला डिस्काउंट सोबत हा कोर्स मिळणार आहे. आणि त्यासोबत एक सोने पे सुहाग म्हणून तुम्हाला पेपर 1 चा जो कोर्स आहे तो कम्प्लिटली फ्री मिळणार आहे. तर आजच सर्वांनी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि हा कोर्स जॉईन करायचा आहे. ठीक आहे. जर तुमच्याकडे व्हॉट्सअप नसेल तर तुम्ही ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा जॉईन करू शकता. ते म्हणजे असं, त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्ले स्टोर वरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. आपला ग्लोबल ऑनलाईनचा लोगोस ऍप्लिकेशन तुम्हाला तिथे दिसेल. इन्स्टॉल करायचं आहे, ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल तुमच्या स्क्रीनवरती. ठीक आहे. स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे. स्टोर सेक्शन मध्ये जाऊन या ठिकाणी सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचं MS सेट पेपर 2 कॉमर्स. ठीक आहे. या ठिकाणी हा कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. कोर्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे इथे कोर्स दिसेल. ठीक आहे. त्यानंतर स्टेप्स फॉलो करून 1 बाय 1 स्टेप्स फॉलो करून तुम्हाला हा कोर्स जॉईन करायचा आहे ऍप्लिकेशनच्या थ्रू. एकदा कोर्स तुम्ही जर जॉईन केला तर तुम्हाला कंटेंट फोल्डर मध्ये सर्व गोष्टी मिळणार आहेत. तुमचे लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, मॉक टेस्ट, नोट्स, सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये मिळून जातील. एक गोष्ट लक्षात ठेवा, येत्या 13 तारखेपासून, ठीक आहे, आपली बॅच जी आहे, नवीन बॅच ती सुरू होत आहे. तर लवकरात लवकर सर्वांनी जॉईन करायचं आहे. ठीक आहे. आज जर जॉईन केला तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला फुल फीस भरावी लागेल. ठीक आहे. ओके, तर चला स्टार्ट करूया. बघा, व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ इन्कम दॅट आर टॅक्सेबल इन इंडिया. म्हणजे खाली दिलेल्या पैकी काही असे कुठले इन्कमचे प्रकार आहेत जे की भारतामध्ये टॅक्सेबल आहेत, म्हणजे ते कर देण्यापात्र आहेत. बरोबर. मग असे 5 प्रकार आहेत जे की खूप महत्वाचे आहेत तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. 5 हे इन्कमचे प्रकार जे की टॅक्सेबल असतात. बरोबर. पहिला आहे इन्कम ऑब्टेन फ्रॉम सॅलरी और पेन्शन. असा कुठलाही कर्मचारी असेल, असा कुठलाही एम्प्लॉई असेल ज्याला की सॅलरी मिळते, है ना. सॅलरीच्या बेसमधून जर त्याला कुठल्या प्रकारचे उत्पन्न मिळत असतील तर त्या उत्पन्नाचा काही वाटा, त्या उत्पन्नाचा काही भाग हा टॅक्स म्हणून काय करावा लागतो, डिडक्ट करावा लागतो. टॅक्स म्हणून गव्हर्नमेंटला पे करावा लागतो. म्हणजे थोडक्यात प्रत्येक व्यक्ती ज्याला की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून उत्पन्न मिळत आहेत, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्याला काय मिळत आहे, मोबदला मिळत आहे, म्हणजे पैसे मिळत आहेत, उत्पन्न मिळत आहे, त्या उत्पन्नावरती सरकार काय लावतं, कर लावतं. बरोबर. मग त्या कर पात्र करण्याच्या किंवा कर मिळवण्याच्या हेतूने किती असे वेगवेगळे उत्पन्नाचे प्रकार आहेत ज्यावरती गव्हर्नमेंट, सरकार जे आहे ते वेगवेगळ्या रेटने, वेगवेगळ्या पद्धतीने कर लावत असतात. तर त्यामध्ये पहिला जो आहे इन्कम आपला, तो आहे इन्कम ऑब्टेन फ्रॉम सॅलरी और पेन्शन. म्हणजे आपल्या सॅलरीच्या बेसवर, है ना, आपली
जी पगार आहे त्या पगारावरती जो टॅक्स आपण भरतो किंवा पेन्शन मिळत असेल रिटायरमेंटच्या नंतर, त्या रिटायरमेंट नंतर जो पेन्शन मिळत असतो त्याच्यावर सुद्धा ते सुद्धा टॅक्सेबल आहे. आलं लक्षात? पुढे आहे इन्कम मेड फ्रॉम बिझनेसेस, है ना. एखादी अशी एंटिटी आहे किंवा पार्टनर्स आहेत फॉर एक्झाम्पल, है ना. त्यांचा एखादा बिझनेस आहे, त्या बिझनेसच्या माध्यमातून, है ना, त्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना जर उत्पन्न होत आहे, फायदा होत आहे, तर त्या उत्पन्नाचा काही वाटा, है ना, पर्टिक्युलर रेट मध्ये काहीतरी वाटा काय करावा लागतो, गव्हर्नमेंटला द्यावा लागतो. कशासाठी? एक कर म्हणून, ठीक आहे, टॅक्स म्हणून पे करावा लागतं, बरोबर ना. तर बिझनेस मधून कमवलेलं असलं तरी सुद्धा काय करावं लागतो, टॅक्स जो आहे तो द्यावा लागतो. इन्कम जनरेटेड फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, ठीक आहे. हाऊस प्रॉपर्टी मधून रेंट वगैरे असं काही मिळालं असेल, है ना, घराच्या काही मालमत्तेतून आपल्याला उत्पन्न मिळत असेल तर त्याला सुद्धा टॅक्स भरावा लागतो. आलं लक्षात? सो टॅक्सेबल इन्कम आहेत आपले हे असे 5, जे की तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप महत्वाचे आहेत. त्यामध्ये चौथा आहे आता इन्कम ऑब्टेन्ड फ्रॉम बेटिंग अँड लॉटरी, है ना. लॉटरी लागलेली असेल किंवा बेट लावलेली असेल, है ना, अशा माध्यमातून जर तुम्हाला उत्पन्न मिळत असेल तर त्या उत्पन्नाचा काही वाटा हा सरकारला पे करावा लागतो. किंवा लॉटरी लागलेली असेल तर तुम्हाला जितके पैसे मिळतात त्यामधले काही पैसे टॅक्स म्हणून कापून घेतले जातात आणि त्या कापलेल्या पैशाचा काय होतो फायदा, गव्हर्नमेंटला फायदा होतो टॅक्सच्या माध्यमातून, म्हणजे त्यांचा इन्कम आहे तो, बरोबर ना. पुढे या बघा, इन्कम मेड फ्रॉम कॅपिटल गेन, है ना. कॅपिटल गेन मधून काही मिळालेलं असेल, शेअर्स वगैरे याच्यातून तुम्हाला जर काही इन्कम मिळालेला असेल तर ते सुद्धा टॅक्सेबल आहे, ठीक आहे. आलं लक्षात? सो दीज आर दी 5 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ इन्कम्स दॅट आर टॅक्सेबल इन इंडिया. भारतामध्ये जे टॅक्सेबल आहे, है ना, भारतामध्ये जो टॅक्सेबल म्हणजे करपात्र जो उत्पन्न आहे ते हे मुख्य 5 जे प्रकार आहेत, है ना, ते तुम्ही पाहिलेले आहेत. चला पुढे बघा. ओके. इंडियन इन्कम टॅक्स लिवाइज टॅक्स ऑन इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर ऑन द बेसिस ऑफ स्लॅब सिस्टीम, ठीक आहे. बघा, भारतामध्ये जे इन्कम टॅक्स ऍक्ट आहे त्याच्या अंतर्गत, है ना, कुठल्या इन्कम वरती किंवा कुठल्या उत्पन्नावरती, है ना, कर लावला जातो, टॅक्स लावला जातो हे नमूद केलेलं आहे, बरोबर ना. तर भारतामध्ये इन्कम टॅक्स लिवाइज टॅक्स ऑन इंडिव्हिज्युअल टॅक्सपेअर ऑन द बेसिस ऑफ स्लॅब सिस्टीम. स्लॅब सिस्टीम म्हणजे टॅक्स किती भरायचा आहे याचा चार्ट असतो एक, है ना. इतक्यापर्यंत उत्पन्न जर असेल, फॉर पर्टिक्युलर रेंज मध्ये जर उत्पन्न होत असेल तर त्याला किती कर भरावा लागतो, कोणाला कर भरावा लागतो, किती भरावा लागतो, हे सर्व गोष्टी नमूद केलेल्या असतात, ठीक आहे. त्यानंतर बघा, इट मीन्स द टॅक्स रेट्स कीप इन्क्रीजिंग विथ एन इन्क्रीज इन द इन्कम ऑफ द टॅक्स पेअर. म्हणजे टॅक्स पेअरचा जो इन्कम आहे त्या टॅक्स पेअरच्या इन्कम वरतीच आपल्याला कर लावावा लागतो. आणि याच्या ठिकाणी काय म्हटलंय की जसं जसं इन्कम वाढेल तसं तसं टॅक्स सुद्धा वाढत जाणार. त्यामुळे भारताला मोठ्या मोठ्या कंपनीकडून खूप मोठा फायदा होतो, ठीक आहे, असं म्हणायला काय हरकत नाही. पुढे आहे, दिस टाइप ऑफ टॅक्सेशन अनेबल्स प्रोग्रेसिव्ह अँड फेअर टॅक्स सिस्टम. Such income tax slabs tend to undergo a change during every budget. ठीक आहे. आता हे टॅक्स स्लॅब जे असतात म्हणजे किती पर्सेंट कर द्यायचा आहे, किती रेंज पर्यंत इन्कम असेल तर किती टक्का द्यावा लागतो, हे जवळपास जेव्हा जेव्हा बजेट जाहीर केलं जातं तेव्हा तेव्हा या बजेटमध्ये काय केलं जातं, या स्लॅब्सचा किंवा या स्लॅब मध्ये असणाऱ्या आपल्या रेट्सचा काय केला जातो, एक ओव्हरव्ह्यू परत केला जातो. These slab rates are different for different categories of taxpayer. ठीक आहे. हे जे स्लॅब्स असतात, हे जे पार्ट्स असतात, हे प्रत्येक इन्कम लेवल साठी किंवा प्रत्येकासाठी वेगवेगळं असतं. म्हणजेच काय, आपण जे हेड्स ऑफ इन्कम बघितले ना त्यासाठी, बरोबर. मग ज्याची जास्त एज आहे, 80+ आहे,
60+ आहे है ना, अशांसाठी. त्यासोबतच बिझनेस मधून कमवणारे व्यक्ती आहेत है ना, सॅलरी बेसवाले जे उत्पन्न कमवतात है ना, त्यांच्यासाठी. तर प्रत्येकासाठी हे स्लॅब्स वेगळे असतात आणि प्रत्येक स्लॅबमध्ये जो रेट आहे है ना, इन्कमचा जो रेट आहे तो काय असतो, वेगवेगळा असतो, डिफरंट असतो. ठीक आहे, तो सेम नसतो. त्यानंतर इन्कम टॅक्स हॅज क्लासिफाईड दिस कॅटेगरीज ऑफ इंडिव्हिज्युअल टॅक्स पेअर सच एज. ठीक आहे, आता इन्कम टॅक्सने काय केलेलं आहे, इन्कम टॅक्स ऍक्टने, या इन्कम टॅक्स ऍक्टच्या अंतर्गत जे टॅक्स स्लॅब्स आहेत ते टॅक्स स्लॅब्स काय केलेले आहेत, नमूद केलेले आहेत. ठीक आहे, किती टक्का, किती कोणत्या लोकांना, कोणत्या कॅटेगरीला टॅक्स द्यावा लागतो, हे सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत. आलं लक्षात. फॉर एक्झाम्पल म्हणून बघायला गेलं तर इंडिव्हिज्युअल्स एज लेस दॅन 60 इयर्स इन्क्लुडिंग रेसिडेंट्स अँड नॉन रेसिडेंट्स. म्हणजे रेसिडेंट्स असेल, नॉन रेसिडेंट्स असेल, त्यामध्ये एखादा व्यक्ती आहे ज्याचं वय 60 पेक्षा कमी आहे अशी कॅटेगरी होती. आणि दुसरी कॅटेगरी आहे रेसिडेंट सिनियर सिटीजन 60 to 80 इयर्स ऑफ एज. समजते. आणि तिसरा आहे रेसिडेंट सुपर सिनियर सिटीजन एज्ड मोर दॅन 80 इयर्स. ठीक आहे. Okay, so then resident senior citizen 60 to 80 years of age म्हणजे अगोदर आहे बघा, ज्यांचं वय 60 वर्षापेक्षा कमी आहे है ना, त्यामध्ये रेसिडेंट असेल, नॉन रेसिडेंट असेल, त्याचं दोन्हीही असेल, काही हरकत नाही, परंतु 60 वर्षापेक्षा कमी असेल तर अशी एक कॅटेगरी आहे. त्यानंतर रेसिडेंट सिनियर सिटीजन त्याला म्हटलं जातं, जे की 60 ते 80 वर्षापर्यंत त्यांचं एज आहे. ओके. त्यानंतर रेसिडेंट सुपर सिनियर सिटीजन जर असेल तर 80 वर्षापेक्षा जास्त जर असेल वय है ना, तर ती एक कॅटेगरी आहे. तर या प्रत्येक कॅटेगरीमध्ये, या प्रत्येक कॅटेगरीचा अर्थ या ठिकाणी द्यायचा असा आहे की प्रत्येक कॅटेगरीला काय केलेलं आहे की टॅक्सचे स्लॅब जे आहे, टॅक्सचे जे प्रकार आहेत ते डिसाइड केलेले आहेत. म्हणजेच की प्रत्येक जसं की इंडिव्हिज्युअल आहे किंवा सिनियर सिटीजन आहे ना, प्रत्येकाला वेगवेगळे असे स्लॅब्स दिलेले आहेत. आलं लक्षात. त्यामुळे ही कॅटेगरीज बनवलेली आहेत. आता लास्ट सेशन मध्ये आपण रेसिडेन्शियल स्टेटस बद्दल पाहिलं होतं. तर रेसिडेन्शियल स्टेटस वरती सुद्धा आपल्याला प्रश्न बघायला मिळतात. त्यामुळे रेसिडेन्शियल स्टेटस वरती काही इम्पॉर्टंट एमसीक्यूज आता आपण डिस्कस करूया, जेणेकरून आपल्याला कळेल की रेसिडेन्शियल स्टेटस कॅल्क्युलेट कसं करतात आणि आपल्याला एक्झामिनेशन मध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. इंडिया जेव्हा लीव्ह करतो एम्प्लॉयमेंटसाठी तेव्हाचा हा प्रश्न आहे. बघा काय म्हणताय की मिस्टर संजय अन इंडियन सिटीजन वेंट टू USA. USA ला गेलेला आहे, इंडियन सिटीजन आहे. ठीक आहे. फॉर द फर्स्ट टाइम फॉर द पर्पज ऑफ एम्प्लॉयमेंट. एम्प्लॉयमेंटसाठी इंडिया सोडून कुठे गेलेले आहेत, USA ला गेलेले आहेत ऑन 10th March 2021. बरोबर. देन अगेन ही केम बॅक टू इंडिया ऑन 19th November 2021. ठीक आहे. 10th मार्चला इंडिया सोडलेला आहे फॉर एम्प्लॉयमेंट पर्पज अँड 19th November 2021 ला ही केम बॅक टू इंडिया. Find out his residential status for assessment year 2022 and 23. बरोबर. बघा वन बाय वन आपण करूया. फर्स्ट थिंग, संजय जो आहे तो सिटीजन ऑफ इंडिया आहे. एम्प्लॉयमेंट साठी तो इंडिया सोडत आहे. बरोबर. संजय इज अ इंडियन सिटीजन. ही इज leave India for the employment purpose and he went to the USA. Correct. He will be resident only if he is in India from 1 April 2021 to 31st March 2022. म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत तो 182 दिवस किंवा 182 दिवसापेक्षा जास्त इंडियामध्ये असला पाहिजे. दुसरी गोष्ट, ही इज इन इंडिया फॉर 173 days. राईट. सो सेकंड जी कंडिशन आहे आपली 182 दिवस राहण्याची, त्यामध्ये तो टोटल 173 दिवस राहिलेला आहे. राईट. 10 मार्च 2021 ला त्याने इंडिया सोडलेला आहे. म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून 31 मार्च 2022 पर्यंत है ना, तो 10 मार्च पासून 19 मार्च नोव्हेंबर पर्यंत इंडियाच्या बाहेर होता. करेक्ट. सो इज इन इंडिया फॉर 173 days ओनली. आलं लक्षात. तर संजयला आपण काय कन्सिडर करणार, संजय इज अ नॉन रेसिडेंट. यामध्ये दोन क्वेश्चन नाही आहेत, त्यामुळे एकच त्याचा आन्सर येणार की ही इज नॉन रेसिडेंट. वाय? बिकॉज कंडिशन काय म्हणते की ओव्हरऑल जो वर्ष आहे किंवा असेसमेंट जो इयर आहे 2022-23,
त्यामध्ये आपल्याला काय करायचं, प्रिव्हियस इयर मध्ये 182 दिवस तो असायला हवा है ना. तर 21 म्हणजे 1 एप्रिल 2021 पासून ते 31 मार्च 2022 पर्यंत है ना, तुम्हाला किती दिवस असायला पाहिजे, 365 दिवसामध्ये 182 दिवसापेक्षा जास्त राहिलेला पाहिजे. ठीक आहे, ही कंडिशन असते आपली. परंतु 10 मार्च 2021 ते 19 मार्च 19 नोव्हेंबर 2021 पर्यंत तो इंडियामध्ये नव्हता. ठीक आहे. तर यामध्ये मार्च मध्ये तो गेलेला आहे, दॅट मीन्स एप्रिल मध्ये तो इंडियामध्ये होता. ठीक आहे, तो एप्रिलचे 30 दिवस आपण पकडूया. ठीक आहे, मार्चचे यामध्ये किती आहेत, मार्चचे आपल्याकडे 10 दिवस आहेत. ठीक आहे, कारण 10 तारखेला तो मार्चमध्ये इंडिया सोडलेला आहे. करेक्ट. तर 10 दिवस मार्चचे आपण पकडले, राईट. मग त्यानंतर नोव्हेंबर पर्यंत तो इंडियामध्ये नाहीये है ना, नोव्हेंबर पर्यंत तो इंडियामध्ये नाहीये. तर 19 दिवस नोव्हेंबरचे कट केले तर बाकीचे नोव्हेंबरचे दिवस आहेत 12 दिवस तो नोव्हेंबर चे आहेत है ना इंडियामध्ये. त्यानंतर नोव्हेंबरच्या पुढे 31 दिवस, डिसेंबरचे 31 दिवस, जानेवारीचे, फेब्रुवारीचे 28 दिवस आणि मार्चचे 31 दिवस. तर टोटल तो 173 डेज ओनली इंडियामध्ये आहे. सो ही इज कॉल्ड नॉन रेसिडेंट. ठीक आहे, आलं लक्षात. तर अशा प्रकारे आपल्याला सोपे सोपे प्रश्न एक्झाम मध्ये विचारले जातात. कॅल्क्युलेशन असंच आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, क्लिअर. आपण आणखीन क्वेश्चन यामध्ये डिस्कस करूया, डिफरंट क्वेश्चन डिस्कस करूया, त्यानंतर एक्झाम मध्ये आलेले सुद्धा क्वेश्चन आपण डिस्कस करूया. ठीक आहे, सो डोंट वरी अबाउट इट, तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये क्लिअर होणार आहेत. ऑल राईट. आणखीन एक सम आपण सॉल्व्ह करूया यामध्ये. बघा काय म्हटलंय, मिस्टर श्याम इज वर्किंग इन अ कंपनी वासू लिमिटेड. यांना श्याम जो आहे, मिस्टर श्याम, तो वासू लिमिटेड कंपनीमध्ये काम करत आहे. अँड हॅज गिवन द डिटेल्स ऑफ हिज इन्कम. त्यांनी आता त्याचे इन्कमचे डिटेल्स दिलेले आहेत प्रिव्हियस इयर 2021-22 है ना. आपल्याला काय काढायचं आहे, त्याचं ग्रॉस सॅलरी काढायचं आहे ना, खाली दिलेल्या डिटेल्सवरून. बेसिक पर दिलाय 1 लाख रुपीज, DA दिलाय 80,000, तो पण 50% इज फॉर रिटायरमेंट बेनिफिट आहे. ओके. कमिशन आहे ॲज पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर 1%, टर्नओव्हरवरती 1% कमिशन आहे. टर्नओव्हर जो आहे तो 50 लाख रुपीज आहे. बोनस 4 लाख रुपये आहे. ग्रॅच्युटी यामध्ये थोडंसं नवीन आहे आपल्याला, 2,50,000. त्यानंतर हिज ओन कॉन्ट्रीब्युशन फॉर RPF आहे 2 लाख. एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन आहे 2,07,600 पर्यंत, 600 पर्यंत एक्झेम्प्टेड आहे आणि 20% आहे बेसिक सॅलरीच्या. इंटरेस्ट ॲक्रूड, RPF वरती इंटरेस्ट मिळालेला आहे ॲट 13% पर ॲनम. त्यामध्ये पण 95,000 एक्झेम्प्ट आहे आणि 1,30,000 इतका टोटल इंटरेस्ट ॲक्रूड आहे. ठीक आहे, 13% पर ॲनमच्या हिशोबाने. ठीक आहे, तो ओव्हरऑल डिटेल्स जे आहेत मिस्टर श्यामचे, जे की वासू लिमिटेडमध्ये काम करतात, ते डिटेल्स आपल्याला दिलेले आहेत. ओके, तर त्या डिटेल्सवरून आपल्याला काय काढायचे, त्याची ग्रॉस सॅलरी काढायची आहे. सो नाव लेट्स कॅल्क्युलेट. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला काय घ्यायला लागेल, बेसिक सॅलरी घ्यायला लागेल ना. बेसिक सॅलरी है ना. बेसिक सॅलरी किती आहे, आपल्याला सम मध्ये दिलं होतं 1 लाख रुपये पर मंथ आहे. ठीक आहे, 1 लाख रुपीज पर मंथ आहे. सो 12 महिन्याचे आपल्याला काढायचे तर किती असेल, 12 लाख रुपये असेल है ना. आपण इथे लिहू 12 लाख रुपये. ओके, त्यानंतर DA किती आहे, DA आहे 80,000 पर मंथ है ना. 80,000 पर मंथच्या हिशोबाने किती असेल, 80,000 गुणिले 12, 12×96 म्हणजे 9,60,000 असायला पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर काय आहे, कमिशन दिलं होतं है ना. कमिशन
त्यामध्ये पण बघा कमिशन, ते कमिशन मध्ये पण काहीतरी एक ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन दिलेली आहे आपल्याला, ते म्हणजे ॲज अ पर्सेंटेज ऑफ टर्नओव्हर, म्हणजे 1% ऑन टर्नओव्हर. टर्नओव्हर किती आहे? टर्नओव्हर आपल्याला दिलेला आहे, है ना? किती आहे? 1% ऑफ 50 लाख, है ना? 50 लाखचं 1% किती असेल? 50,000. करेक्ट. त्यानंतर आहे बोनस. बोनस आहे. बोनस मध्ये काय होतं? ऑलरेडी दिले आहे 4 लाख रुपीज, है ना? त्यानंतर आहे ग्रॅच्युटी. ग्रॅच्युटी हे फुल्ली टॅक्सेबल असतं ड्युरिंग द जॉब, है ना? कामाच्या वेळेमध्ये, ड्युरिंग द सर्व्हिस जे आहे तेव्हा ग्रॅच्युटी टॅक्सेबल असतं. ग्रॅच्युटी आहे 2,50,000. 2,50,000. ओके, 2,50,000 ग्रॅच्युटी झालं. त्यानंतर एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ, है ना? एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ, हे ठीक आहे, हे शिकवताना लक्षात ठेवा. ICRPF म्हणजे एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ, है ना? त्यामध्ये बघा इनर मध्ये लिहायचं आपल्याला 2,40,000, है ना? आणि त्यामध्येच जे कॉन्ट्रीब्युशन ऑलरेडी दिलेलं आहे 20% ऑफ बेसिक सॅलरी, बरोबर? त्यामध्येच आरपीएफ, है ना? त्यामध्ये काय आहे? 20% ऑफ व्हॉट? 20% ऑफ इज बेसिक सॅलरी, है ना? ते किती असणार आहे? 2,07,600. ठीक आहे, 2,07,600 काय असणार आहे? त्याच्या 20% ऑफ बेसिक सॅलरी, है ना? मग त्यामध्ये काय करायचं आपल्याला? 2,40,000 मधून 2,07,600 गेले, आपल्याला उरले किती? 32,400, है ना? तर 32,400 काय आपलं एम्प्लॉईज कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. ठीक आहे. त्यानंतर आहे लेस करायचंय, लेस एक्झेम्प्ट, है ना? एक्झेम्प्ट इज गिवन, बरोबर? इंटरेस्ट जो मिळालाय इंटरेस्ट अक्रूड, है ना? इंटरेस्ट काय लिहिलेला आहे? मिळालेला आहे इंटरेस्ट अक्रूड, है ना? तो दिलेला होता 1,30,000, राईट? इनर मध्ये लिहू आपण 1,30,000. आणि त्यामध्येच जे वी कॅन से जो 13% पर ॲनम जो आपला रेट होता, त्यानुसार इंटरेस्ट अक्रूड जो आहे तो असणार आहे किती? 95,000, बरोबर, है ना? मग त्यामधून आपल्याला काय करायचं? मायनस करायचंय. मग टोटल आपल्याला मिळेल 35,000. ठीक आहे, 35,000 मिळाला. त्यामध्ये नंतर काय करायचं? लेस करायचं आहे, बरोबर? एक्झेम्प्टेड, है ना? 9.5% काय करायचंय? एक्झेम्प्ट करायचंय. ओके, सॉरी, यामध्ये काय झालंय? इंटरेस्ट अक्रूड जे आहे 1,30,000 आपल्याला दिलं होतं, है ना? प्लस त्यामध्ये काय करायचं आपल्याला? 13% जो आहे पर ॲनम तो मायनस करायचा, म्हणजे 95,000. मग आपल्याला टोटल इंटरेस्ट अक्रूड हे मिळेल 35,000. ठीक आहे. त्यासोबतच आता काय करायचं आपल्याला? टोटल करायची आहे, है ना? टोटल किती येणार आता याची? 29, 27,400. बघा चेक करून, करेक्ट? ओके. त्यानंतर
50,000 स्टँडर्ड डिडक्शन है ना, स्टँडर्ड डिडक्शन 50,000 मायनस होणार है ना. त्यानंतर उत्तर आपल्याला मिळेल किती बघा, हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, 28,77,000. करेक्ट.